17 जानेवारी 2026ला झालेल्या ऋणानुबंध परीक्षेची आपण आन्सर की पाहत आहोत. तर आपण प्रथम मराठी व गणितची आन्सर की पाहूया. तर पहा, या ठिकाणी प्रथम मराठी विभागामध्ये एकचा आहे पर्याय क्रमांक 2 वनवन. प्रश्न क्रमांक 2चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 गाईगुरे. प्रश्न क्रमांक 3चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 आपणास उदंड आयुष्य लाभो. प्रश्न क्रमांक 4चे उत्तर आहे संत सेना महाराज. पर्याय क्रमांक 2. आता नेक्स्ट पाहूयात. पहा, प्रश्न क्रमांक 5 नभात कोण भरला आहे. पर्याय क्रमांक 3 आनंद. आनंद या शब्दाला कोणता प्रतिशब्द आला आहे. तर पर्याय क्रमांक 4 मोद हा शब्द आनंदसाठी आलेला आहे कवितेमध्ये. वरील कविता कोणी लिहिली आहे. तर वरील कविता बालकवी यांनी लिहिलेली आहे आणि बालकवींचं नाव आहे त्र्यंबक बापूजी ठोंबरे. पर्याय क्रमांक 3. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 8 आणि 8चे उत्तर आहे तीक्ष्ण हात. कारण हातांना तीक्ष्ण हे विशेषण लागत नाही. बाकी गोंडस बाळ, टवटवीत गुलाब, रंगीबिरंगी फुलपाखरू ह्या सर्व जोड्या योग्य आहेत. त्यामुळे चुकीचे आहे पर्याय क्रमांक 4 आणि तेच आपले उत्तर आहे. त्यानंतर बघा, सिंहाचा छावा येतो. जर सिंहाचा बछडा लिहिले त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे चुकीची जोडी आहे. त्यानंतर खालीलपैकी दोन्ही वचनात बसणारी नामे लिहायची आहेत. ती आहेत 5 शेतकरी, मित्र, सैनिक, पेरू आणि लाडू. त्यानंतर 11वा प्रश्न आहे. पहा, पर्याय क्रमांक 2 असेचं उत्तर येणार आहे. कर्ज हा शब्द एक्स्ट्रा आहे. नंतर प्रश्न क्रमांक 12चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 नपुसकलिंग. प्रश्न क्रमांक 13चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कळंबा मध्यवर्ती कारागृहाजवळ. अशुद्ध शब्द कोणता तर ओळखायचा आहे. कला कुसर पाहिजेत, कला कुसार लिहिलेत. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 ह्याचे काय आहे योग्य उत्तर आहे. त्यानंतर 15चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 कानामध्ये वारे भरले म्हणजे हुरळून जाणे होत नाही. त्यामुळे ही चुकीची जोडी आहे. प्रश्न क्रमांक 16चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 17चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 पांढरपाणी असा शब्द होतो. नंतर प्रश्न क्रमांक 18चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 सटर कटर. 19 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 20 पर्याय क्रमांक 3 पार्लमेंट विधानसभा. प्रश्न क्रमांक 21 पर्याय क्रमांक 3 ग्रामगीता. त्यानंतरचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 22 पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 23 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 24 पर्याय क्रमांक 3 लोहपुरुष. आणि प्रश्न क्रमांक 25 पर्याय क्रमांक 3 कान, दान, मान आणि रान हे वर्णानुक्रम आहे. याचा दिलेल्या शब्दांचा योग्य वर्णानुक्रम आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर पाहूयात गणित विभाग. 26 पर्याय क्रमांक 3. त्यानंतर 27 पर्याय क्रमांक 4. 28 पर्याय क्रमांक 4 850. 29 पर्याय क्रमांक 3 3. प्रश्न क्रमांक 30 पर्याय क्रमांक 2 635. प्रश्न क्रमांक 31 पर्याय क्रमांक 4. त्यानंतर प्रश्न क्रमांक 32 पर्याय क्रमांक 1 654. प्रश्न क्रमांक 33 पर्याय क्रमांक 3 180. प्रश्न क्रमांक 34 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35 पर्याय क्रमांक 1. प्रश्न क्रमांक 36चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. 37चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 38चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 39चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आणि 40चे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. त्यानंतर नेक्स्ट पाहूयात. 41 पर्याय क्रमांक 3. 42 पर्याय क्रमांक 1. 43 पर्याय क्रमांक 2 63%. 44 पर्याय क्रमांक 3 11/30. 45 पर्याय क्रमांक 1. 46 पर्याय क्रमांक 3. 47 पर्याय क्रमांक 2. 48 नंबर 48 पर्याय क्रमांक 1. 49 पर्याय क्रमांक 4. 50 पर्याय क्रमांक 1. 51 पर्याय क्रमांक 3. 52 पर्याय क्रमांक 4. 53 पर्याय क्रमांक 2. त्यानंतर पहा 54 पर्याय क्रमांक 2. 55 पर्याय क्रमांक 2. हा स्पष्टीकरणाचा व्हिडिओ हवा असेल तर नक्की कमेंट करा. 56 पर्याय क्रमांक 2. 57 पर्याय क्रमांक 1.
58 पर्याय क्रमांक 4, 59 पर्याय क्रमांक 3, 60 पर्याय क्रमांक 4, 61 पर्याय क्रमांक 1, 62 पर्याय क्रमांक 1, 63 पर्याय क्रमांक 2, 64 पर्याय क्रमांक 3, 65 पर्याय क्रमांक 1, नंतर 66 पर्याय क्रमांक 2, सॉरी इथे एक मिस्टेक झालेली आहे पहा, 62 नंबरला भिंतीला तिरकस उभी केलेली शिडी म्हटलं तर हा लघुकोन येणार पर्याय क्रमांक 3, 66 पर्याय क्रमांक 2, 67 पर्याय क्रमांक 3, 68 पर्याय क्रमांक 1, 69 पर्याय क्रमांक 4, 70 पर्याय क्रमांक 3, 71 पर्याय क्रमांक 1, 72 पर्याय क्रमांक 2, 73 पर्याय क्रमांक 1, 74 पर्याय क्रमांक 4 आणि 75 पर्याय क्रमांक 1.